या ठिकाणी आता आपण बनवणार आहे समोसा भेळ। समोसा भेळ या ठिकाणी भरपूर फेमस आहे। पहिल्यांदा आपण समोसे घ्यायचे, त्याला असे मस्तपैकी क्रश करून घ्यायचे। ही ट्राय करू शकता किंवा आपल्याला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर नक्की अशा प्रकारे तुम्ही वेगळी डिश ट्राय करून कस्टमरला खायला घाला, नक्की आवडेल आणि आपला स्वतःचा व्यवसाय करा। कसं आहे आता आपल्याला स्वतः त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मुरमुरे ॲड केलेत। मुरमुरे ॲड केल्यानंतर मस्तपैकी त्याला असं मॅश करून मिक्स करून घ्यायचं। आता या ठिकाणी कसं आहे, असा भेळचा हा व्यवसाय आपल्याला स्वतःचा चालू करायचा असेल ना तर त्याच्यासाठी अशी काय खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाहीये। जवळपास आपण 5-6 हजारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो। आता कसं आहे, मटकी भेळ त्या ठिकाणी खूपच फेमस झालेली आहे। त्याच्यानंतर आता हे समोसा भेळ, छोले भेळ अशा वेगवेगळ्या डिशेस आता मुंबईमध्ये सध्या खूप फेमस होत आहेत। आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे हा फरसाण। फरसाण याच्यामध्ये ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे ही मीडियम शेव। आपण या ठिकाणी ना बारीक शेव नाही वापरत, आपण या ठिकाणी मीडियम शेव वापरतो। ठीक आहे, त्याच्यानंतर हे असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। अजून याच्यामध्ये आपण कोणतीही चटणी किंवा मसाले ॲड केलेले नाही आहेत। पहिलं आपण ह्या प्रकारे व्यवस्थित मॅश करून मिक्स करून घ्यायचं। हे जेव्हा त्याचं मिक्सिंग व्यवस्थित होईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, मिरची सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायची। त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी थोडीशी धनिया पावडर ॲड करायची, जिरा पावडर थोडीशी ॲड करायची, त्याच्यानंतर काला नमक मिक्स करून घ्यायचा। असं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चटणी ॲड करतोय। हे ग्रीन चटणी आणि हे आहे रेड चटणी, मिठी चटणी, गोड चटणी। 2 चटणी ॲड केल्यानंतर मस्तपैकी त्याला आता मिक्स करून घ्यायची। डाल दो और दे दो थोड़ा बस। धनिया ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर लिंबू ॲड करायचा। ओके, 1 लिंबू बास होईल ना। त्याच्यानंतर असं मस्तपैकी ते मिक्स करून घ्यायचं। अशी आपली समोसा भेळ, ओली भेळ तयार आहे। झालेली छान प्रकारे आता आपण याला सर्व करूया। बघू शकता आपण रंगात 1 नंबर। बारीक शेव टाका। एक नंबर डालना। तर अशा प्रकारे ही आपली भेळ तयार आहे।
नक्की आपण घरी ट्राय करा, कशी बनते बघा. आणि जर आपल्याला स्वतःचा व्यवसाय जरी करायचा असेल तर नक्की ट्राय करा. खूपच छान भेळ बनते आणि स्वतःचा व्यवसाय अशा प्रकारे तुम्ही करू शकता चालू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. अशाच नवीन नवीन गोष्टी आपल्याला व्यवसायासाठी म्हणा किंवा खाण्यासाठी आपला चॅनल पोचवत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. MS फूड डायरीला नक्की लाईक